जळगाव जिल्ह्याच्या रावेर तालुक्यातील निंबोरा गावातील गणेश कॉलनीत राहणारा हुसेन रसूल तडवी वय 60च्या पुढे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिपाई म्हणून काम करून 4 वर्षापूर्वी निवृत्त झाला होता. त्याचा संसार, पत्नी हजराबाई, 3 मुली आणि 1 मुलगा. वरकरणी सगळं सामान्य दिसत असलं तरी या घरात एक भयाण गुपित दडलेलं होतं. हजराबाईचं बालपण दुःखात गेलं. लहानपणीच आईवडिलांचं छत्र हरवलं आणि आजी आजोबांनी तिचं लग्न रावेर तालुक्यातील कुंभारखेडा गावच्या हुसेन तडवीसोबत लावून दिलं. पण हा नवरा म्हणजे तिच्या आयुष्यातला सर्वात मोठा शाप ठरला. हुसेन तिच्यावर सतत संशय घेत असे, शिवीगाळ, मारहाण आणि मानसिक त्रास देत असे. घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात त्याने काठ्या ठेवलेल्या असत. हजराबाईला वेळेवर स्वयंपाक, जेवण आणि अंग चोळून देण्यास भाग पाडण्यासाठी. हुसेनला एक विकृत छंद होता. दररोज पूर्ण नग्न होऊन आपल्या अंगाची बायकोकडून मालिश करवून घेण्याचा. ती थोडी थकली, थोडी कमी ताकद लावली तर लगेच काठीचा प्रहार सुरू. हजराबाईला हे आयुष्य सहन करावंच लागलं. गावात कोणी त्यांच्या घरी येत नसे. हुसेनची भीती एवढी होती की सगळे दूर राहत. हजराबाईच्या दुःखाला अंत नव्हता. तिच्या 3 मुलींपैकी मोठी मुलगी सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न करून मुंबईला गेली. पण बाकी 2 मुलींचं लग्न तिच्या नवऱ्याच्या वागण्यामुळे कुणी जमवायलाच तयार नव्हतं. दुसरी मुलगी अपंग, तिसरी 30 वर्षांची अविवाहित आणि मुलगा अपघातात अंशतः आंधळा झाला होता. घरात गरिबी, आजारपण आणि हुसेनच्या अत्याचाराचं राज्य चालू होतं. हुसेन दिवसेंदिवस अधिक हिंसक बनत होता. बायकोला, मुलींना तो विनाकारण मारत असे. त्याच्या निर्वस्त्र शरीराची रोज सक्तीने मालिश करून घेणं हा त्याच्या विकृतीचा भाग होता. कधी तेलाने, कधी जबरदस्तीने आणि नको असतानाही हजराबाईला ती यातना भोगाव्या लागत. हा प्रकार तब्बल 20 ते 25 वर्ष सुरू होता. पण तिच्या मनात एक दडलेला ज्वालामुखी हळूहळू तापत होता. 30 ऑगस्ट 2025चा दिवस. सकाळी हजराबाईने नवऱ्याला नेहमीप्रमाणे नाश्ता करून दिला. हुसेनने पुन्हा अंग चोळून दे अशी आज्ञा केली. आजारी असूनही तिने ते केलं. जेवणानंतर पुन्हा तेच. रात्र झाली. मुलगा गणपती मंडळात गेला. मुलगी ओट्यावर बसली होती आणि घरातल्या मधल्या खोलीत हजराबाई नवऱ्याची मालिश करत होती. तेव्हाच काही कारण नसताना हुसेनने तिला लाथाबुक्यांनी मारायला सुरुवात केली. त्या क्षणी हजराबाईच्या मनातील वर्षानुवर्ष साठलेला संताप उसळला. ती उठली, दरवाजात ठेवलेली कुऱ्हाड घेतली आणि नवऱ्यावर सलग प्रहार केले. डोक्यावर, मानेवर, खांद्यावर आणि हुसेन जागेवरच मृत झाला. हजराबाईने बाहेर येत जगजाहीरपणे सांगितलं, मी त्याला मारलं. आज माझ्या लंगड्या मुलीला आणि मला त्याच्या त्रासातून मुक्तता मिळाली. पोलीस घटनास्थळी आले. हुसेन रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. हजराबाई शांत, समाधानी होती. जणू तिच्या मनावरील ओझं उतरलं होतं. पोलिसांनी तिला अटक केली आणि कलम 302 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला. हजराबाईने आयुष्यभर अत्याचार सहन केला, पण शेवटी तिच्या हातून अन्यायाचा अंत झाला. काय तुम्हाला वाटतं, ती खुनी आहे की परिस्थितीची बळी? आपले विचार खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच खऱ्या घटनांवर आधारित क्राईम स्टोरींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.